नमस्कार, मी सुरेश चिरडे. आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज. खासदार संजय देशमुख यांची शिवसेनेत एंट्री, पण शिवसेनेच्या नगरसेवकांचे राजकीय द्वंद्व कायम. शिवसेना नगरसेवकांचा नगर परिषदच्या सर्वसाधारण सभेवर बहिष्कार. नेत्यांचे मनोमिलन झाले, दिग्रजच्या नगरसेवकांचे मनोमिलन कधी? खासदार संजय देशमुख यांचा शिवसेनेत प्रवेश होण्यापूर्वीच नगर परिषद दिग्रजचे उपाध्यक्ष सचिन बनगिनवार यांच्यासह शिंदे गटाच्या 18 नगरसेवकांनी खासदार संजय देशमुख यांच्या स्वागताचे बॅनर झळकावून धमाल उडवली होती. परंतु हा व्यक्त केलेला आनंद आउट घटकेटात तर ठरणार नाही ना, असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे. त्याला कारणसुद्धा तसेच घडले. आज दिनांक 25 जून रोजी नगर परिषद दिग्रजची सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली. परंतु शिवसेनेचे 18 नगरसेवक गटप्रमुख बाळू जाधव यांच्या दालनात एकत्र आले, पण सभागृहात त्यांनी न जाता चक्क सभेवरच बहिष्कार टाकून नेत्यांचे मनोमिलन झाले. परंतु आमचे राजकीय द्वंद्व कायम असल्याचे दाखवून दिल्याने शहरात उलटसुलट चर्चा सुरू आहे. नगर परिषद सभागृहात खासदार संजय देशमुख यांचे अध्यक्ष व स्वीकृत सदस्यासह 8 लोकप्रतिनिधी आहे, तर शिवसेनेचे 2 स्वीकृत सदस्यासह 18 एवढे प्रचंड संख्याबळ आहे. त्यात एका अपक्षांचे समर्थन असल्याने शिवसेनेचे संख्याबळ 19 आहे. खासदार संजय देशमुख यांचा शिवसेनेत प्रवेश झाल्यानंतर नगर परिषद दिग्रजचे सभागृह चालविताना व विषय ठरविताना अध्यक्ष, उपाध्यक्ष व दोन्ही गटनेते कोणकोणते ठराव मांडायचे हे ठरवल्यानंतर एजेंडा तयार करायचा असे ठरल्यानंतर सुद्धा शिवसेनेचे नगर परिषदेचे उपाध्यक्ष सचिन बनगिनवार व गटनेते बाळू जाधव यांना विश्वासात न घेता कामकाजामध्ये 19 विषयाची नोटीस काढण्यात आली. त्यामुळे शिवसेना नगरसेवकांनी आज दिनांक 25 जून रोजीच्या सर्वसाधारण सभेवर बहिष्कार टाकला. त्यामुळे आजची सभा रद्द झाली. पालकमंत्री नामदार संजय राठोड यांचा गट व खासदार संजय देशमुख यांचा नगर परिषदमधील गट एकत्र येऊन दिग्रजचा भरभरून विकास होईल हे स्वप्न दिग्रजचे नागरिक बघत असताना मात्र आजच्या प्रकरणावरून आपला भ्रम निरास्तर होणार नाही ना, असा प्रश्न शहरवासियांना पडला आहे. अफजल खान, ऋषिकेश हिरासह मी सुरेश चिरडे, महाराष्ट्र 24 न्यूज, दिग्रज, यवतमाळ. आमच्या पुढील बातम्याच्या अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा. धन्यवाद.